तर 10,000 तास आणि 1 मिलियन म्हणजे 10 लाख फटके हा नियम याच्याबद्दल आत्ताच नुकतंच एक डीडी सत्संग ग्रुप वरून मला आलेला एक मेसेज आहे. मला असं वाटतं की हा अतिशय पोषक आहे आणि म्हणून मी माझा अनुभव त्याच्यात सांगून एक तुम्हाला स्टोरी सांगतो. सातत्य टिकवायचं असेल किंवा कुठल्याही तुमच्या उपक्रमात तुम्हाला जर का जगविख्यात किंवा जागतिक विक्रम करायचा असेल, अशा वेळेस तुम्हाला काही रूल्स फॉलो करावे लागतात. एक असा काही अलिखित रूल आहे की तुम्ही एखादी गोष्ट 10,000 तास किंवा तुम्ही जर का प्रोफेशनल टेनिस प्लेअर असाल किंवा कुठलाही गेम असेल ज्याच्यात तुम्हाला फिजिकल एंगेजमेंट असेल, त्या एंगेजमेंटमध्ये तुम्ही 1 मिलियन वेळा वर्षभरात तुम्ही जर का त्या चेंडूला फटकारलं किंवा फटके मारले त्या चेंडूला, तर तुम्ही जगातल्या अव्वल 3 क्रमांकात येऊ शकता. बरं, हे मी सांगतोय, माझी काहीतरी एक किमान पात्रता पाहिजे. मी सांगतोय आणि हे असं काहीतरी वाचलंय असं मी पडेल की नाहीये, अनुभवाने सांगतोय. मी जेव्हा मला कळलं त्यावेळेस मी माझ्या जो काही उपक्रम आहे त्याची शैली बघितली गेल्या 30-40 वर्षाची, आणि त्या शैलीमध्ये मला असं कळून आलं की खरंच आहे. मी जेव्हा 10,000 तास माझी जी काही प्रॅक्टिस आहे ती केली, त्यानंतर मी अव्वल जगविख्यात जागतिक विक्रमांच्या जवळ जायला लागलो. तर हा असा एक अलिखित रूल आहे की तुम्ही एखादा कुठलाही प्रोफेशनल स्पोर्ट घेतला की टेनिस घ्या किंवा टेबल टेनिस घ्या किंवा बॅडमिंटन घ्या किंवा क्रिकेट घ्या फॉर दॅट मॅटर, तुम्ही प्रॅक्टिस कुठल्या पद्धतीने करावी. तर 2 नाही आहेत की तुम्ही ऑफकोर्स तुम्हाला एक चांगला कोच लागतोच टेक्निक्स शिकवायला, पण तुमचं जे कार्मिक एंगेजमेंट आहे त्यातलं तुम्ही कर्म त्यात घालताय, रोजचं फिजिकल एंगेजमेंट आहे त्यात, फिजिकल एनर्जी त्याच्यात घालताय, हे करायचं असेल तर तुम्हाला एक साधारणपणे 10,000 तास त्याच्यात घालवावे लागतात. 1 मिलियन वेळा वर्षभरातनं त्याला फटकारावं लागतं. बरं, मग आता ह्याची जर का तुम्ही एक उदाहरणार्थ म्हणून एक घेऊ की टेनिस या प्लेअरमध्ये एक अतिशय नावाजलेलं नाव आहे आंद्रे आगासी. तर आंद्रे आगासीच्या बाबतीत त्यांनी हे प्रिन्सिपल कसं लागू केलं याची एक मोठी स्टोरी आहे की त्याचे वडील हे इराणमधल्या ख्रिस्ती धर्मात असल्यामुळे खूप हालअपेष्टा सहन करून एक दिवस पलायनवाद घेऊन अमेरिकेत आले. बरं, तिकडे त्यांना सरस्वती प्रधान नसल्यामुळे शारीरिक कष्टांवरती जास्त भर द्यावं लागलं आणि मग त्यांनी शिकागोमध्ये इलिनॉय स्टेटमध्ये एका बॉक्सिंग कोचचं काम घेतलं. बॉक्सिंग कोचचं काम घेऊन ते काही फारसं चाले ना, कारण तिकडे खूप स्पर्धा आहे बॉक्सिंगवरती की एकमेकाला पंच करायचं आणि खूप एनर्जी त्यात द्यावी लागते वगैरे. पण इन द मीन टाइम त्यांना 4 मुलं झाली, त्यातला सगळ्यात धाकटा हा आंद्रे आगासी आहे. तर मग त्यांनी 4ही मुलांना ह्या चौघांना आपण हे प्रिन्सिपल वापरून एक मोठं टेनिसमधलं एक मोठं नाव कमवून देऊ असं त्यांनी एक उपक्रम राबवायचं ठरवलं. त्यातल्या त्यात आंद्रे सगळ्यात छोटा, आंद्रे आगासी, तो अवघ्या मला वाटतं काहीतरी 5-6 वर्षाचा असताना त्यांनी 1 मिलियन वेळा वर्षभरात ह्याच्याकडनं टेनिसचा चेंडू मारून घेण्याचं त्याला सक्ती केली. त्यामुळे आंद्रे आगासीचं एक पुस्तक आहे ओपन म्हणून, त्याच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलेलं आहे की मला टेनिस कधीच आवडत नव्हतं आणि मला माझे वडील ही जी सक्ती करायची हे मला कधीच आवडत नव्हतं, पण शेवटी बाबा हा बाबा असतो. तर त्यावेळेस त्यांनी त्याला जर का तुम्ही बघितलं 1 मिलियन म्हणजे 10 लाख वेळा तुम्ही जर का फटकारायचं म्हणलं त्या चेंडूला म्हणजे आणि 10,000 तास म्हणलं तर दिवसा तुम्हाला 2,740 वेळा तो चेंडू मारावा लागेल. आणि दिवसा जर का तुम्हाला 2,740 वेळा तो चेंडू मारायचा आहे तर म्हणजे तुम्हाला 2-3 तास सराव केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते तर एवढीशा मुलाकडनं 5-6 तास सराव करून घ्यायचे. त्याला प्रचंड ॲपॅथी म्हणतो ना, तिटकारा, अतिशय क्लेश, अतिशय राग त्या टेनिस याच्यावर की त्याचे वडील टेनिस त्याला बसवायचे आणि त्याच्याकडनं ते 3,000 वेळा फटके मारून घ्यायचे. बरं, एकीकडं त्याला हे कळत होतं की त्याच्या वडिलांची धडपड आहे की 78 बाय 25 फुटाचं एक अंगण असलेलं घर कर्जाने त्यांनी विकत घेतलं आणि त्याच्या समोर त्यांनी टेनिस कोर्ट बनवला की सराव करणार कुठे, कारण तुम्ही जर का प्रोफेशनल कोर्टवर जायला तुम्हाला पैसे पडतात, ते नव्हते त्यांच्याकडे. तर त्यांनी कर्ज काढून ते घर घेतलं, आपल्याच दारात तो प्रॅक्टिस करायचा आणि 3,000 वेळा तो फटके मारायचा, 2,740 वेळा.
आणि ह्याला 3-4 तास लागायचे आणि तरी पण ते हे करायचे की नाही हे कर कर कर. वडील खूप शक्ती की म्हणजे सक्ती करायचे की बाबा हे तुला करायलाच पाहिजे. पण त्याच्या वडिलांच्या बाजूने मी जरा बोलतो, कारण मी एक वडील आहे. तुम्ही तुमच्या मुलांवरती सक्ती जेव्हा करता तेव्हा ते तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच करता ना, तुमचं चांगलं व्हावं म्हणूनच करता ना. पण ह्याने त्याच्या ओपनमध्ये त्यांनी शेवटपर्यंत त्याच्या वडिलांचा कायम तिरस्कार केलेला आहे, कारण त्याला ते खूप म्हणजे जास्त न पेलवणे इतकं श्रम करून घेतले असं वाटायचं. पण दिवस बदलतात बरं का. त्यांना मग नंतर कळायला लागलं की हे नुसतंच फटके मारतोय, ह्याला टेक्निक काहीतरी आली पाहिजे. कारण तुम्हाला जर का टेनिस सारखा गेम आहे, खूप अवघड गेम आहे, म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला सर्व्ह करावी लागते, बॅकहँड सर्व्ह असते, तुम्हाला टेनिस कोर्ट मी जे सांगितलेलं आहे जी काही परिमिती आहे त्यात पळावं लागतं. बरं, प्रतिस्पर्धी माणूस जोराने फटका मारतो, त्याला तुम्हाला प्रतिकार करावा लागतो. असा भयंकर अवघड गेम आहे आणि टेनिसचा बॉल असतो तो खूप तसा म्हणजे लागूही शकतो. असं काही नाही की तो एकदम सॉफ्ट आहे. तुम्ही घसरू शकता, तुमचं बोन इंजुरी होऊ शकते. ह्या सगळ्यांवर मात करून तुम्हाला तुमचं बॉडी डायनॅमिक्स करून तो गेम खेळावा लागतो. तर मग त्यांना कळायला लागलं की आपल्या मुलाला आपण नुसतंच शारीरिक बळावरती हा नियम लागू करतोय. म्हणून मग त्यांनी त्यांचाच एक मित्र आहे जो मला वाटतं फ्लॉरिडामध्ये कोच होता, त्याच्याकडे त्याला पाठवायचं ठरवलं. पण आता त्याच्याकडे पाठवायचं म्हणजे $3,000-4,000 त्याची फी आली 3 महिन्यासाठी. ते पैसे नाही आहेत. मग तेही कर्ज उचलून त्यांनी ठरवलं की मी आंद्रेला तिकडे पाठवणार बरं का, आणि त्याला चांगलं कोचिंग देणार. पण त्याच्याबरोबर त्यांनी त्याचा जो नियम आहे 3,000 फटके रोज हा काही सोडायचा नाही बरं का. मग त्यांनी आंद्रेला बोलवलं त्याच्या वडिलांनी आणि सांगितलं की आता तू फ्लॉरिडाला जा 2-3 महिन्यासाठी वगैरे. तर तो म्हणला बाबा आपल्याकडे पैसे नाहीये, तू पैशाची काळजी नको करूस, मी आतापर्यंतची पुंजी जमा केली ती सगळी तुझ्यावर लावते, तू फक्त लढ, तू फक्त खेळ, तू फक्त जगविख्यात हो बरं का. हे सगळं आधीच त्या गेम बद्दल तिरस्कार, आता ही अजून बर्डन आणि जबाबदारी, असं रडवेला चेहरा करून तो त्या कोचकडे रवाना झाला बरं का. कोचकडे रवाना झाला. 2 दिवसांनी त्या कोचचा आंद्रेच्या वडिलांना फोन आला की आंद्रेची आजपासूनची जबाबदारी माझी, तू पैशाची काळजी करू नकोस, लाखात कमवणार आहे तो आणि तेव्हा मी त्याच्याकडनं फी घेईन. हॅलो, पलीकडनं आवाज आला नाही, कारण त्याचे वडील तिकडनं आवंडा गिळत होते. बाप हा बाप असतो, लक्षात ठेवा नेहमी बरं का. त्यानंतर मात्र आंद्रेनी त्याच्या पाठशाळेत त्याच्या कोचिंगच्या खाली ट्रेनिंग घेतलं आणि मला वाटतं 1992 साली तो त्याचा पहिला ग्रँड स्लॅम त्यांनी गोरान इव्हानोविच म्हणून एका माणसाला हरवलं आणि पहिला ग्रँड स्लॅम जिंकला. आणि ग्रँड स्लॅम जिंकल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी वडिलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं बाबा मी जिंकलो. परत पलीकडे एकदम शांतता. बाबा, तर त्यांनी एकदम सांगितलं अरे मला रडू दे रे थोडा वेळ बाळा बरं का, खूप मोठा हो तू, जे मी सांगितलेला जो नियम आहे तो नियम पाळलास आणि त्याच्यामुळे तू अग्रमानांकित पहिल्या नंबरवर आहेस आज. तर हा नियम तू कायम लागू ठेव, हा विसरू नकोस. मग कालांतरे हे सगळं झाल्यावर तो खूप म्हणजे आर्थिकरित्या पण एकदम मोठा झाला आंद्रे अगासी. आणि मग त्यांनी एक दिवस कॉर्वेट म्हणून एक गाडी घ्यायची ठरवली, ज्याची किंमत होती $38,000. आता त्याचे वडील एवढ्या प्रतिकूल परिस्थितीनं आलेले, त्यांना $38,000ची आनंद येत आहे, मग घेऊन गेला. झालं तिथे जेव्हा ठरलं की $38,000ची गाडी आहे, जेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट साईन करायला गाडी घेतोय म्हणून पैसे देण्याचं बिल आलं, त्यात $38,500 होतं. $38,500 कसे काय? वडिलांनी तिकडे सांगितलं आम्हाला नको गाडी, ठरवलंय काय 38,000. तर मग आंद्रे परत भडकला. तो म्हणला बाबा हे माझ्याकडे खूप पैसे आहेत बरं का, हे $500 तुम्ही का उज्जत घालताय? ते म्हणले लक्षात ठेव, तू आठव आपले दिवस जेव्हा तू टेक्सासमध्ये $50 2 तासाची मॅच खेळायचास. आठव आपले दिवस जेव्हा आपण $3,000-4,000 सुद्धा तुझ्या कोचला देऊ शकत नव्हतो. तर ते जेव्हा सांगितलं मग थोडा आंद्रे हे झालं. मला असं म्हणायचं आहे मुलांना, बाबा हा बाबा असतो, मी बाबा आहे बरं का. जेव्हा आपली परिस्थिती नसते त्यावेळेस आपल्याला पैशाची खरंच किंमत कळते आणि जेव्हा आपल्याकडे खूप पैसे येतात तेव्हा आपण आपल्या आधीच्या परिस्थितीला कधी विसरू नये.